श्री स्वामी समर्थ. बघा, आयुष्यात जेव्हा खूप धावपळ होते आणि डोकं सुन्न पडतं, तेव्हा एका जागी शांत बसून स्वतःच्या श्वासांकडे लक्ष देणं किती गरजेचं असतं हे आपल्याला लक्षात येत नाही. मला आठवतंय, एकदा मी असाच खूप विचारात होतो. कामाचा खूप प्रेशर होता आणि वाटत होतं की आता सगळं सोडून द्यावं. पण मग अचानक खिडकीबाहेर एका चिमणीकडे लक्ष गेलं. ती बिचारी सकाळपासून काड्या गोळा करून आपलं घरटं बांधत होती. वारा येत होता, काड्या पडत होत्या, पण तिची जिद्द काही कमी होत नव्हती. हे बघून मनात विचार आला की आपण तर माणसं आहोत, आपल्याला देवाने बुद्धी दिली आहे, मग आपण इतक्या लवकर हार का मानतो? अशी हार मानू नका. आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेली घंटी दाबा. आणि तुमचे शुभ नाव आणि श्री स्वामी समर्थ असं कमेंटमध्ये नक्कीच लिहा. भक्तांनो, आणि तुमच्या मित्रांसोबत हा व्हिडिओ पुढे शेअर नक्कीच करा. खरं सांगू का, आयुष्यात जेव्हा टेन्शन वाटतं तेव्हा आपण बाहेर उपाय शोधायला लागतो. कोणीतरी येईल आणि आपली समस्या सोडवेल असं आपल्याला वाटत राहतं, पण खरं समाधान हे आपल्याला आतच असतं. स्वामी समर्थ महाराज नेहमी सांगायचे की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. याचा अर्थ असा नाही की ते जादू करून तुमची सगळी संकट दूर करतील, तर त्याचा अर्थ असा आहे की तुमच्यात ती संकटाशी लढण्याची ताकद आधीपासूनच आहे, फक्त ती ओळखण्याची गरज आहे. आपण आजकाल खूप धावतोय, कशाच्या मागे धावतोय हेच आपल्याला माहीत नाहीये. शेजाऱ्याकडे मोठी गाडी आली की आपल्याला वाटतं आपली गाडी छोटी आहे. कुणाचं घर मोठं झालं की आपल्याला वाटतं आपल्या घरात कमीपणा वाटायला लागतो. पण कधी विचार केलाय का की त्या मोठ्या घरात राहणारी माणसं सुखी आहेत का? सुखाचा आणि पैशाचा संबंध असतोच असं नाही. माझ्या अनुभवात मी अशी अनेक माणसं पाहिली आहेत जी झोपडीत राहूनही राजासारखी शांत झोप घेतात, आणि अशी माणसं पाहिली आहेत जी मऊ गादीवर लोळत असूनही रात्रभर कूच बदलत राहतात. क्लिअर विचार करणं ही आजच्या काळातील सगळ्यात मोठी गोष्ट झाली आहे. कारण बाजूंनी माहितीचा मारा होतोय. सोशल मीडियावर लोक त्यांचं चांगलं आयुष्य दाखवतात आणि ते बघून आपण आपल्या साध्या आयुष्याला नावं ठेवायला लागतो. पण ते सगळं खरं नसतं. प्रत्येकाच्या आयुष्यात दुःख आहे, प्रत्येकाच्या आयुष्यात काहीतरी कमी आहेच. फक्त जो त्या उणिवांकडे बघून रडत बसण्याऐवजी जे आहे त्यात आनंद शोधतो तोच खरा जगला, असं मला वाटतं. आपल्या घरी जेव्हा आईवडील असतात तेव्हा आपल्याला त्यांची किंमत कळत नाही. ते आपल्याला साध्या गोष्टी सांगत असतात, जसं की वेळेवर जेवण कर, जास्त विचार करू नकोस. पण आपल्याला वाटतं की त्यांना काय कळतंय, आपण सुशिक्षित आहोत, आपल्याला जग जास्त समजतंय. पण अनुभव ही अशी एक शाळा आहे ना, जिथे पुस्तकी ज्ञान कामाला येत नाही. तिथे फक्त सोसावं लागतं आणि शिकावं लागतं. तुम्ही कधी नदीच्या पाण्याचा विचार केलाय का? पाणी कधीच एका जागी थांबत नाही. वाटेत दगड आले तरी ते आपला मार्ग काढत राहतं. तसंच आपलं आयुष्य असावं. अडथळे तर येणारच. कधी आर्थिक समस्या असतील, तर कधी नात्यांमध्ये दुरावा येईल, कधी प्रकृती साथ देणार नाही, पण म्हणून थांबायचं नसतं. आपली श्रद्धा ही अंधश्रद्धा नसावी, ती आपली शक्ती असावी. जेव्हा मी स्वामींच्या फोटोकडे बघतो तेव्हा मला एक वेगळाच आत्मविश्वास मिळतो. असं वाटतं की कोणीतरी आहे जे माझं सगळं ऐकून घेत आहे, ज्याला माझे शब्द समजतात आहे. आपण देवाकडे काय मागतो हे महत्त्वाचं नाही, तर आपण त्याच्यासमोर किती मोकळे होतो हे महत्त्वाचं आहे. आपल्या मुलांना आपण काय देतोय? आपण त्यांना स्पर्धेत उतरायला शिकवतोय, पहिला नंबर कसा येईल हे सांगतोय, पण त्यांना चांगलं माणूस कसं व्हायचं हे शिकवायला आपण विसरतोय. जीवनातला संघर्ष त्यांना स्वतःलाच करायचा आहे. आपण फक्त त्यांना संस्काराची शिदोरी देऊ शकतो. साध्या गोष्टीतला आनंद शोधायला शिका. सकाळी उठल्यावर होणारा पक्ष्यांचा आवाज आणि चहाचा तो पहिला घोट, ऑफिसला जाताना दिसणारी ती ओळखीची माणसं, आणि हे सगळं किती सुंदर आहे ना. आपण मात्र कशात तरी अडकून पडलो आहोत. मला वाटतं की माणसाने नेहमी जमिनीवर पाय ठेवून चालावं. अहंकाराला की विनाशाला सुरुवात होते, कारण हे जग खूप मोठं आहे आणि आपण त्यातले एक छोटेसे कण आहोत. निसर्ग आपल्याला दररोज शिकवत असतो की परिवर्तन हा सृष्टीचा नियम आहे. झाडांची पानं गळतात कारण नवीन पालवी फुटणार असते. तसंच आपल्या आयुष्यातलं जुनं दुःख किंवा वाईट काळ संपणार असतो, कारण नवीन काहीतरी चांगलं घडणार असतं. विश्वास ठेवा स्वतःवर आणि त्या निसर्गाच्या ताकदीवर. तुम्ही जर प्रामाणिकपणे प्रयत्न केले तर जगाची कोणतीही शक्ती तुम्हाला रोखू शकणार नाही. फक्त तुमचे विचार शुद्ध ठेवा. कुणाबद्दलही मनात द्वेष धरू नका, कारण द्वेष हा समोरच्यापेक्षा आधी आपल्याला जाळतो. आपल्या कामावर प्रेम करायला शिका. काम कोणतंही असो, जे जर मनापासून केलं ना तर त्यातच देव असतो. कष्ट करणारा माणूस कधीच उपाशी मरत नाही, हा माझा ठाम विश्वास आहे. कदाचित यश मिळायला थोडा उशीर होईल, पण ते टिकणारं असेल. आपल्याला आयुष्यातल्या साध्या गरजा पूर्ण झाल्या की आपण कृतज्ञ असायला हवं, पण आपण मात्र जे नाहीये त्याची यादी बनवत बसतो.
यामुळे मन नेहमी अस्वस्थ असतं आणि मन शांत करायचं असेल तर दुसऱ्याला मदत करायला शिका. एखाद्याच्या चेहऱ्यावर तुमच्यामुळे हसू आलं की तो आनंद मिळतो ना, तो कोट्यावधी रुपये कमावूनही मिळत नाही. आपण आपल्या आयुष्याचे लेखक आहोत. आपण कशी गोष्ट लिहायची हे आपल्या हातात आहे. दुःखद की प्रेरणादायी निवड आपली आहे. कारण शेवटी आपण काय करून गेलो यापेक्षा आपण कोणाला काय दिलं हेच लक्षात राहतं. ही सृष्टी खूप न्यायप्रिय आहे. जे तुम्ही द्याल तेच तुम्हाला परत मिळेल, मग ते प्रेम असो किंवा तिरस्कार. म्हणूनच सांगतोय की थोडं थांबा, श्वास घ्या आणि बघा की हे आयुष्य किती मौल्यवान आहे. विनाकारण तक्रारी करणार वेळ घालवण्यापेक्षा जे आहे ते साजरे करण्यात अर्थ आहे. प्रत्येक दिवस एक नवीन संधी घेऊन येतो. ती संधी ओळखा आणि एखाद्या शांत दुपारी जुन्या घराच्या पडवीत बसल्यावर जसा विचार मनात येतो ना, तसंच काहीसं आयुष्य असतं. आपण उगाच गुंते वाढवत नेतो आणि मग सुटत नाही म्हणून रडत बसतो. मला आठवतंय, लहानपणी जेव्हा मातीचा किल्ला बनवायचो तेव्हा तो पडला की पुन्हा उभा करायची जिद्द असायची. डोळ्यात पाणी नसायचं तर हातात उत्साह असायचा. पण मोठे झालो तसं आपण पडायला घाबरायला लागलो आहोत. लोक काय म्हणतील या विचारानेच अर्धी ताकद निघून जाते. तुम्हाला माहितीये का, माणसाचा स्वभाव असा झालाय की त्याला सगळं लगेच पाहिजे असतं. धीर धरणं आपण विसरलो आहोत. पण निसर्गाकडे बघा, झाडाला फळं लागण्यासाठी ऋतू बदलावा लागतो, घाई करून चालत नाही. आपण मनात जे द्वंद्व चालतं ना, ते बाहेरच्या जगांपेक्षा जास्त भयंकर असतं. आपण स्वतःलाच प्रश्नांच्या विळख्यात अडकून ठेवतो. स्वामी समर्थ महाराज नेहमी एक गोष्ट सुचवायचे की तू कर्म करत राहा. याचा अर्थ असा की फळाची अपेक्षा करण्यापेक्षा त्या प्रक्रियेत स्वतःला झोकून देणं महत्वाचं आहे. आपण खूपदा देवाकडे जातो ते ते फक्त मागण्यासाठी, कधीतरी त्याच्याकडे फक्त कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जाऊन बघा. त्या दिवशी तुम्हाला जे समाधान मिळेल ना, ते कशातच नसेल. आपल्या आजूबाजूला कितीतरी साधी माणसं असतात. एखादा शेतकरी जो भर उन्हात राबतोय, एखादी आई जी मुलांसाठी पहाटे उठून कष्ट करते. या लोकांकडे बघितलं की समजतं की मोटिवेशन हे मोठ्या भाषणात नसतं, तर या छोट्या छोट्या कष्टात असतं. आयुष्यात कठीण काळ येतो तेव्हा आपल्याला वाटतं की देव आपल्याकडे दुर्लक्ष करतोय, पण खरं तर तो आपल्याला तावून सुलाखून निघायला मदत करत असतो. सोन्याला झळाळी येण्यासाठी अग्नीतून जावंच लागतं. तसंच माणसाचं व्यक्तिमत्व संकट झेलल्याशिवाय उजळत नाही. मी खूपदा विचार करतो की आपण इतके धावतोय, इतके पैसे कमावतोय, पण रात्रीची शांत झोप विकत घेता येते का? नाही. ती झोप फक्त त्या माणसाला मिळते ज्याचं फक्त मन स्वच्छ आहे आणि ज्याने कोणाचं अहित केलं नाहीये. आपल्या घरातलं वातावरण कसं आहे यावर आपलं मानसिक स्वास्थ्य अवलंबून असतं. आपण ऑफिसचं प्रेशर घरात आणतो आणि घरातली सुखाचा बळी देतो. हे कुठेतरी थांबायला हवं. साध्या साध्या गोष्टीतून प्रेम व्यक्त करा. आपल्या माणसांशी संवाद साधा. कधीतरी बसून फक्त गप्पा मारा. त्यात जो जिव्हाळा आहे ना, तो आजच्या डिजिटल जगात हरवत चाललाय. स्ट्रेस हा शब्द आजकाल फॅशन झालाय. पण जुन्या काही लोकांना स्ट्रेस नव्हता का? होता. पण त्यांच्याकडे ते पचवण्याची आणि सामावून घेण्याची वृत्ती होती, कारण ते निसर्गाच्या जवळ होते. मला वाटतं की आपण पुन्हा एकदा त्या साधेपणाकडे वळायला हवं. सकाळचा सूर्योदय बघणं, झाडांना पाणी घालणं आणि किंवा एखाद्या गरजूला मदत करणं, या गोष्टी आपल्याला जमिनीशी जोडून ठेवतात. आयुष्यात चुका होणारच, कोणीही परिपूर्ण नाही. पण आपली चूक मान्य करून पुढे जाणं यातच मोठेपण असतं. कधी कधी मला वाटतं की आपण देवाचं अस्तित्व फक्त मंदिरात शोधतो, पण तो त्या भुकेल्या माणसाच्या डोळ्यात असतो, त्या मुक्या प्राण्याच्या मायेत असतो. स्वामींनी कधी सांगितलं नाही की संसार सोडून हिमालयात जा. त्यांनी सांगितलंय की संसारात राहून कसं विरक्त राहायचं ते शिका. आपण वस्तू जमा करण्याच्या नादात माणसं गमावून चाललो आहोत. पण शेवटी जेव्हा वेळ येते ना, तेव्हा वस्तू नाही तर माणसंच कामाला येतात. मनाची ताकद वाढवण्यासाठी थोडा वेळ स्वतःसाठी काढा. मौन पाळायला शिका. कारण गोंधळात कधीच उत्तर सापडत नाही, ती शांततेतच मिळतात. आपल्या मुलांना आपण महागडी खेळणी देतो, पण त्यांना आपला वेळ हवा असतो, तो आपण देऊ शकत नाही. ही आजच्या काळातील मोठी शोकांतिका आहे. जर तुम्हाला वाटत असेल की तुमचं आयुष्य कठीण आहे, तर कधीतरी दवाखान्यात जाऊन बघा किंवा रस्त्यावर राहणाऱ्या लोकांकडे बघा. तुम्हाला जाणवेल की तुमच्याकडे जे आहे ते कितीतरी लोकांचं स्वप्न आहे. तक्रार करणं सोपं असतं, पण परिस्थिती बदलण्यासाठी कंबर कसणं कठीण असतं. आणि जे कठीण असतं तेच आयुष्याला वळण देत असतं. विश्वास ही एक अशी गोष्ट आहे ना, जी डोंगरालाही हलवू शकते. पण तो विश्वास आधी स्वतःवर असायला हवा. जर तुम्हाला स्वतःवर खात्री नसेल तर देव तरी काय करणार? प्रत्येक संकटाच्या पोटात एक संधी दडलेली असते. ती शोधण्यासाठी दृष्टी आपल्याकडे हवी. क्लिअर व्हिजन आणि प्रामाणिक प्रयत्न असतील तर यश नक्कीच मिळतं. फक्त शॉर्टकट शोधून नका, कारण शॉर्टकटने मिळवलेलं यश टिकत नाही. आपल्या संस्कृतीने आपल्याला खूप काही दिलं आहे, पण आपण पाश्चात्य जगाचं अनादुकरण करण्यात धन्यता मानतोय. आपल्या मुळांकडे परत या. तिथेच खरं सुख आहे. कोणाशी तुलना करू नका,
कारण प्रत्येक फुलाचा उमलण्याचा काळ वेगळा असतो. गुलाब आणि कमळ यांची तुलना होऊ शकत नाही. दोन्ही आपापल्या जागी सुंदर आहेत. तसंच तुमचं आयुष्य आहे. तुमच्या संघर्षाची तुलना दुसऱ्यांच्या यशाशी करू नका. धीर धरा, कष्ट करा आणि त्या माऊलीवर श्रद्धा ठेवा. वेळ नक्कीच बदलते. माणसाने नेहमी शिकत राहिलं पाहिजे. मग ते वय कोणतंही असो. अनुभवासारखा गुरु नाही आणि वेळेसारखा शिक्षक नाही. आज जे तुम्हाला अशक्य वाटते ते उद्या तुमच्या मेहनतीमुळे शक्य होईल. फक्त आजचा दिवस मनापासून जगा. तुम्हाला माहिती आहे, अनेकदा शांतपणे बसल्यावर मनात येतं की आपण खरंच इतकं धावण्याची गरज आहे का? जगाच्या पाठीवर आपण कुठेतरी गेलो तरी शेवटी माणसाला हवी असते ती फक्त मनाची शांतता. पण तीच गोष्ट आजकाल सगळ्यात महाग झाली आहे. मला आठवतंय, पूर्वीच्या काळी घरांना दरवाजे छोटे असायचे. माणसांना वाकून आत जावं लागायचं. त्यात एक नम्रता होती, एक आदर होता. पण आज दरवाजे मोठे झालेत आणि माणसांची मनं मात्र छोटी होत चालली आहेत. आपण प्रगती केली, मोठे रस्ते बांधले, आकाशाला भिडणाऱ्या इमारती उभ्या केल्या, पण शेजारच्या घरात काय चाललंय किंवा त्याला आपली गरज आहे का हे बघायला आपल्याकडे वेळ नाहीये. आयुष्याचा प्रवास हा एखाद्या रेल्वे प्रवासासारखा असतो. अनेक स्टेशनं येतात, अनेक लोक भेटतात आणि सोडून जातात. पण आपण मात्र त्या स्टेशनवरच रडत बसतो, जे सुटून गेलाय. स्वामी समर्थ म्हणतात, जे नेहमी सांगायचे आपल्याला की जे झालं ते विसरून जा आणि जे होणार आहे त्यांची काळजी करू नका. फक्त आजचा क्षण आनंदाने जगा. आपण आपल्या आयुष्यात इतकं टेन्शन साठवून ठेवलंय की साध्या साध्या आनंदाचे क्षण आपल्याला डोळ्यासमोरून निघून जातात आणि आपल्याला कळतही नाही. कधी विचार केलाय का की निसर्ग आपल्याला किती फुकट देतो? सूर्य प्रकाश देतो, झाडं सावली देतात, नद्या पाणी देतात आणि ते कधी आपल्याकडे काही मागतात का? नाही. कारण देण्यामध्ये जो आनंद असतो ना, तो कशातच नाहीये. पण आपण मात्र फक्त मला काय मिळेल याच विचारात असतो आणि आपल्या कामाच्या ठिकाणी किंवा व्यवसायात आपण नेहमी स्पर्धेचा विचार करतो. त्याला मागे कसं टाकता येईल हे पाहतो. पण खरं सांगू का, तुमची स्पर्धा ही फक्त स्वतःशी असायला हवी. कालच्यापेक्षा आज मी किती चांगला माणूस झालोय हेच खऱ्या यशाचं लक्षण आहे. मुलांच्या बाबतीत आपण खूप अपेक्षा ठेवतो. त्यांना डॉक्टर, इंजिनियर बनवायचं स्वप्न पाहतो. पण त्यांना एक चांगला माणूस किंवा एक मुलगी कसं बनवायचं हे शिकवणं राहून जातं. संस्कार हे विकत मिळत नाहीत, ते घरातल्या वागण्यातून दिसतात. जर वडील आपल्या आईचा आदर करत असतील तर मुलगाही तेच करणार. घरात जर वडीलधाऱ्यांची सेवा होत असेल तर मुलंही उद्या आपली सेवा करतील. मोटिवेशन हे कुठल्या पुस्तकातून येत नाही, ते आयुष्यातल्या धडपडीतून येतं. एखादा सायकल दुरुस्त करणारा माणूस जेव्हा दिवसभर राबून संध्याकाळी आपल्या मुलांसाठी एक चॉकलेट घेऊन घरी जातो, तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर जे समाधान असतं ना, ते जगातील कोणत्याही सीईओच्या चेहऱ्यावर नसतं. आपण आपल्या आयुष्यात हे सिंपल राहणं विसरलो आहोत. आपल्याला सगळं चकचकीत हवं असतं, पण खरी चमक ही चारित्र्यात असते. स्वामींच्या चरणी बसल्यावर जो धीर मिळतो तो केवळ श्रद्धेचा भाग नाही, तर तो एका विश्वासाचा भाग आहे की कोणीतरी आहे जे माझी काळजी घेत आहे. जेव्हा आपल्याला वाटतं की आपण एकटे आहोत, तेव्हा तो निसर्ग, तो देव आपल्या सोबत असतो. कठीण प्रसंगात आपण डगमगून जातो. आपल्याला वाटतं की आता सगळं संपलंय. पण लक्षात ठेवा, रात्रीचा अंधार जेवढा जास्त असतो तेवढीच पहाट जवळ असते. जीवनातली सगळ्यात मोठी संपत्ती म्हणजे तुमचं शरीर आणि तुमचं मन आहे. जर तुमचं शरीर धडधाकड नसेल तर लाखो रुपये असूनही तुम्ही त्याचा उपभोग घेऊ शकणार नाही. व्यायामाला, चांगला आणि चांगल्या विचारांच्या आपल्या जीवनाला नक्कीच तुम्ही स्थान दिलं पाहिजे. आणि ते स्थान दिल्यावर आजकाल आपण बघतो की लहान मुलांनाही चष्मे लागतात, तरुण मुलं नैराश्य जातात. हे का होतंय? कारण आपण मातीपासून लांब गेलो आहोत. जमिनीवर अनवाणी चालणं, पावसात भिजणं, झाडांना स्पर्श करणं, या गोष्टी आपल्याला मानसिक ऊर्जा देतात. आपल्याला आयुष्यात काही माणसं आपल्याला सोडून जातात, काही फसवतात, तेव्हा खूप राग येतो. पण त्यांना माफ करायला शिका. कारण माफी ही दुसऱ्यासाठी नसते, तर ती आपल्या स्वतःच्या शांततेसाठी असते. राग धरून ठेवणं म्हणजे दुसऱ्याला शिक्षा देण्यासाठी स्वतः विष पिण्यासारखं आहे. क्लिअर विचाराने काम केलं की यशाचा मार्ग मोकळा होतो. आयुष्यात कधीही कोणाला कमी लेखू नका, कारण वेळ कोणाचीही बदलू शकते. आज जो शून्यावर आहे तो उद्या शिखरावर असू शकतो. आणि स्वामी समर्थांनी सांगितलं होतं की अशक्य ही शक्य करतील स्वामी. हा मंत्र फक्त जपण्यासाठी नाही, तर तो कृतीत आणण्यासाठी आहे. तुम्ही मेहनत आणि त्यांची कृपा जेव्हा एकत्र येतो ना, तेव्हा चमत्कार घडतात. पण कष्टाशिवाय काहीच मिळत नाही. देवालाही कष्ट करणाऱ्यांची साथ द्यायला आवडते. आपल्याला घरातल्या स्त्रियांकडे बघा, त्या किती निस्वार्थीपणे काम करत असतात. त्यांच्याकडून आपण नियोजन आणि संयम शिकायला हवा. घराची लक्ष्मी आनंदी असेल तरच त्या घरात सुख नांदतं. आपण बाहेर खूप मान सन्मान मिळवतो आणि पण घरात जर आपण प्रेमाने वागत नसू तर त्या सन्मानाला काही अर्थ नाही. पैसा हवाच, कारण त्याशिवाय जगणं कठीण आहे. पण पैशाच्या मागे धावताना नीतिमत्ता विसरू नका. चुकीच्या मार्गाने मिळवलेला पैसा कधीच सुख देत नाही.
तो कोणाच्या ना कोणाच्या मार्गाने नक्कीच निघून जात असतो. म्हणून प्रामाणिकपणे कमावलेली एक भाकरही पंचपक्वानांपेक्षा जास्त गोड लागत असते, हे आपण नक्कीच आपल्या मनात ठरवलं पाहिजे आणि हे आपल्याला समजलंही पाहिजे. आपल्या आयुष्यात मित्र असावे, पण ते असं असावे जे चुकीच्या वेळी आपल्याला आरसा दाखवतील. केवळ स्तुती करणारे मित्र विनाशाकडे नेतात आणि माणसाने नेहमी जमिनीशी जोडलेलं राहावं. किती मोठे झाला तरी आपली मुळं विसरू नका. ज्या झाडांची मुळं खोल असतात ना, तेच वादळात टिकून राहतं. जीवनातल्या छोट्या गोष्टींचा उत्सव साजरा करा. मुलांचा वाढदिवस असो किंवा एखादा छोटासा विजय असो, आनंद साजरा करायला निमित्त लागत नाही, फक्त मन लागतं. आपण नेहमी भविष्याची चिंता करतो, मुलांचं कसं होईल, रिटायरमेंट नंतर काय होईल, पण हे सगळं करताना आपण वर्तमान जगायचं विसरतो. उद्याची काळजी करण्यात आजचा दिवस वाया घालवू नका. जसा शेतकरी पेरणी करतो आणि पावसाची वाट बघतो, तसंच आपण आपले प्रयत्न करायचे आणि फक्त निसर्गावर सोडून द्यायचंय. जर मनापासून इच्छा असेल तर मार्ग नक्कीच सापडतो. कन्फ्यूज होणं स्वाभाविक आहे, पण त्या गोंधळात चुकीचे निर्णय घेऊ नका. थोडा वेळ शांत बसा, स्वतःशी संवाद साधा आणि तुम्हाला उत्तर नक्कीच मिळतील. आपल्याला आयुष्यात अशा काही गोष्टी असतात ना, ज्या आपण बदलू शकत नाही, त्या स्वीकारायला शिका. स्वीकारणं हे हार मानणं नाही, तर ती एक समंजसपणाची पायरी आहे. निसर्ग आपल्याला दररोज नवीन धडा शिकवतो. पानगळ झाली तरी झाड मरत नाही, हे पुन्हा पालवे फुटण्याची वाट बघतं. तसंच तुमचं आयुष्य आहे. आज जर अपयश आलं असेल तर उद्या यश नक्कीच येईल. स्वामी समर्थांचे चरित्र वाचलं की समजतं की त्यांनी किती साध्या माणसांना मोठं केलंय. कारण त्या माणसांकडे श्रद्धा होती आणि अहंकार नव्हता. अहंकार हा माणसाचा सगळ्यात मोठा शत्रू आहे. तो माणसाला आंधळ करतो. नेहमी शिकण्याची वृत्ती ठेवा. एक लहान बाळही आपल्याला खूप काही शिकवू शकतं आणि आयुष्य खूप सुंदर आहे. ते कोणाबद्दल तरी द्वेष करण्यात किंवा रडत बसण्यात घालवू नका. आजचा दिवस तुमचा आहे, तो पूर्ण ताकदीने आणि आनंदाने जगा. तो दुसऱ्याच्या सुखात आपलं सुख मानतो, तोच खऱ्या अर्थाने श्रीमंत असतो. कष्टाची भाकरी आणि ईश्वराची भक्ती ज्याच्याकडे आहे ना, त्याला कशाची कमतरता वासत नाही. विश्वास ठेवा, तुमची वेळ येणार आहे. फक्त पाय जमिनीवर आणि नजर ध्येयावर ठेवा. जगाला जिंकण्यापेक्षा स्वतःच्या मनाला जिंका. मग बघा, जे जग कसं तुमचं होतं आणि सर्व काही तुमचं होणारच आहे. आयुष्याच्या प्रवासात तुम्ही कधीच एकटे नसता. निसर्गाची शक्ती तुमच्या पाठीशी असते. फक्त तुम्हाला ती ओळखता आली पाहिजे आणि प्रत्येक अनुभवातून काहीतरी शिका आणि समृद्ध व्हा. कधीतरी निवांतपणे एका जुन्या वडाच्या झाडाखाली बसला ना, की त्या झाडाच्या पारंब्या बघून मनात विचार येतो, हे झाड इतकी वर्ष एकाच जागी कसं काय उभं असेल. किती वादळं आली असतील, किती ऊन सोसलं असेल, पण त्याचे पाय जमिनीशी घट्ट जोडलेले आहेत. म्हणूनच ते आजही सावली देत आहे. आपलं आयुष्य सुद्धा असंच असायला हवं. बाहेर किती गोंधळ असला तरी तुमची मुळं, हे तुमचे संस्कार जर घट्ट असतील ना, तर तुम्ही कधीही कोसळणार नाहीत. मला आठवतंय, माझ्या परिचयाचे गृहस्थ होते. खूप कष्ट करून त्यांनी मोठं साम्राज्य उभं केलं होतं, पण घरामध्ये मात्र कायम अशांती असायची. मुलं त्यांचं ऐकत नव्हती. घरात पैसा होता पण प्रेम नव्हतं. तेव्हा मला जाणवलं की आपण ज्याला प्रगती म्हणतो ती फक्त बाहेरून असते का? खरी प्रगती तर आपल्या माणसांच्या डोळ्यात आपल्याबद्दल असलेला आदर आहे. तुम्हाला माहिती आहे, आजकाल आपण सक्सेस या शब्दाचा अर्थ फक्त मोठ्या पगाराच्या नोकरीशी किंवा आलिशान बंगल्याशी जोडलाय. पण खरं सांगू का, रात्री झोपताना जर तुम्हाला असं वाटत असेल की आज माझ्यामुळे कोणाला तरी भलं झालं किंवा आज मी मनापासून माझं काम केलं, तर तुम्ही यशस्वी आहात. स्वामी समर्थ महाराज नेहमी फक्त एकच गोष्ट आवर्जून सांगायचे की आळस हा माणसाचा शत्रू आहे. जो माणूस कष्टाला घाबरत नाही, त्याच्या घराचा पत्ता लक्ष्मी स्वतः शोधत येते. पण आपण आज आपल्याला सगळं कसं घरबसल्या आणि लगेच पाहिजे असतं. मेहनतीशिवाय मिळवलेल्या गोष्टींना नक्कीच चव नसते आणि त्या टिकतही नाहीत. आपल्या घरामध्ये आई जेव्हा स्वयंपाक करते तेव्हा त्यात एक वेगळी चव असते, कारण ती फक्त पदार्थ बनवत नसते, तर त्यात तिचं प्रेम मिसळलेलं असतं. आपण आपल्या कामात तसं प्रेम का नाही ओतू शकत? जेव्हा तुम्ही तुमचं काम प्रेमाने करता तेव्हा त्या कामात देव दिसतो. आयुष्यात अनेकदा असे प्रसंग येतात जेव्हा वाटतं की सगळं अंधारमय झालं आहे आणि त्या अंधारमय झाल्याशिवाय रस्ता तो पुढचा तुम्हाला दिसणार नाही, कारण सगळं अंधार असेल. अशा वेळी फक्त एक पाऊल पुढे टाकायची हिंमत ठेवा. पुढचा रस्ता आपोआप मोकळा होतो. आपण खूपदा विचारांच्या जाळ्यात अडकतो. उद्या काय होईल, परवा काय होईल, या चिंतेत आजचा दिवस वाया घालवतो. प्रेशर घेणं सोपं असतं, पण ते जुगारून देऊन कामाला लागणं यातच खरी मर्दुमकी असते. म्हणून माझ्या अनुभवात मी पाहिलंय की जो माणूस प्राण्यांवर प्रेम करतो, निसर्गाची काळजी घेतो, त्याचं मन खूप निर्मळ असतं. कधीतरी एखाद्या मुक्या प्राण्याला घास भरून बघा. तो जो आनंद तुम्हाला मिळेल ना, तो लाखो रुपयांच्या पार्टीत सुद्धा मिळणार नाही. स्वामींच्या चरित्रात अशा अनेक कथा आहेत जिथे त्यांनी साध्या बोळ्या भक्तांना त्यांच्या संकटकाळी साथ दिली आहे. कारण त्या भक्तांकडे कपट नव्हतं, ते सरळ होते. आज आपल्याला चतुर व्हायचं आहे.
लोकांना कसं फसवायचं हे शिकायचं आहे. पण लक्षात ठेवा, जो दुसऱ्यांसाठी खड्डा खणतो तो स्वतःच त्यात पडत असतो. ही निसर्गाची जुनी पद्धत आहे. आपली मुलं जेव्हा आपल्याकडे बघतात ना, तेव्हा त्यांना आपल्या वागण्यातून काय मिळतं, आपण त्यांना क्लिअर सांगायला हवं की आयुष्य सोपं नसतं, पण ते सुंदर असतं. जर आपण योग्य मार्गावर चाललो तर भीती ही फक्त मनात असते. एकदा का तुम्ही संकटाच्या डोळ्यात डोळे घालून बघितलं ना, की भीती पळून जाते. घरामध्ये संवाद हवा. आपण एकाच घरात असूनही एकमेकांशी मोबाईलवर बोलतोय, हे कुठेतरी थांबायला हवं. समोरासमोर बसून सुख दुःख वाटली की मन हलकं होतं. देवावर श्रद्धा असणं म्हणजे अंधश्रद्धा नव्हे, तर तो एक आधार असतो. जेव्हा जग तुम्हाला नाकारतं तेव्हा तो तुम्हाला स्वीकारतो. विश्वास ठेवा की तुमची प्रत्येक चांगली कृती कुठेतरी नोंदवली जाते आणि त्याचं फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. कठीण काळात रडण्यापेक्षा लढायला शिका, कारण रडण्याला जग आवडतं आणि लढणाऱ्याला जग सलाम करत असतं. आपलं आयुष्य हे देवाचं देणं आहे. ते तक्रारी करण्यात घालवू नका. जे आहे त्यात समाधान मानून पुढे कसं जाता येईल ना, याचा विचार नक्कीच करा. साधेपणा ही जगातील सगळ्यात मोठी शक्ती आहे. जितकं तुमचं आयुष्य साधं असेल तितकीच तुमची शांती ही जास्त असेल. बघा, आयुष्याच्या वळणावर जेव्हा आपण मागे वळून बघतो ना, तेव्हा लक्षात येतं की आपण किती विनाकारण गोष्टींची काळजी करत होतो. खरं तर जीवन हे एखाद्या वाहत्या झारेसारखं असायला हवं, जे अडथळे आले तरी आपला मार्ग बदलत नाही, पण थांबत पण नाही. मला आठवतंय, माझ्या गावी एक जुना विहिरीचा काठ होता. तिथे बसून तासंतास मी पाण्याकडे बघायचो. तेव्हा जाणवायचं की शांतता म्हणजे काय असते. आजच्या धावपळीच्या जगात आपण ती शांतता हरवून बसलो आहोत. तुम्हाला माहितीये का, आपण जितका जास्त विचार करतो तितकी गुंतागुंत वाढत जाते. क्लिअर विचार असणं ही आजच्या काळाची सगळ्यात मोठी गरज आहे. कारण आजकाल माहिती खूप आहे, पण शहाणपण कमी होत चाललाय, हे मात्र नक्कीच आहे. म्हणून आपल्या घरात जेव्हा एखादं लहान बाळ असतं, ते किती निरागस असतं. त्याला उद्याची चिंता नसते की काल काय झालं याचं दुःख नसतं. ते फक्त वर्तमानात जगतं आणि आपण मात्र भविष्याच्या काळजीत आपला आजचा आनंद विसरून जातो. स्वामी समर्थ महाराज नेहमी एक साधी पण खोल गोष्ट सांगायचे की तुम्ही तुमचं कर्तव्य करा आणि बाकी सगळं माझ्यावर सोडा. याचा अर्थ असा की आपण फक्त आपल्या हातातील कष्टांवर लक्ष द्यायचंय. फळाचा विचार करून डोकं दुखवून घ्यायचं नाहीये. जीवनात जेव्हा कधी टेन्शन वाढतं ना, तेव्हा थोडा वेळ निसर्गाच्या सानिध्यात घालवा. झाडांशी बोला, मातीचा वास घ्या. तुम्हाला जाणवेल की तुमची समस्या किती छोटी आहे. आपण पैशांच्या मागे इतके धावतोय की आपल्याला स्वतःच्या शरीराकडे बघायला वेळ नाहीये. पण विचार करा, जर आरोग्यच नसेल तर त्या पैशाचा काय उपयोग. शरीराची मंदिरं जपा, कारण तिथेच तुमचा आत्मा राहतोय. आणि म्हणून आपल्या नात्यांमध्ये आजकाल खूप अंतर आलंय. आपण सोशल मीडियावर हजारो मित्रांशी जोडलेलो असतो, पण घरातल्या माणसाशी 2 शब्द बोलायला आपल्याकडे वेळ नसतो. हे कुठेतरी बदलायला हवं. संवाद ही अशी गोष्ट आहे ना, जी तुटलेली मनं जोडू शकते. फक्त तो संवाद प्रेमाचा आणि आदराचा असायला हवा. माझ्या अनुभवात मी पाहिलंय की माणसं संकटात सापडले की देवाला दोष देतात, पण संकट ही आपल्याला मजबूत करण्यासाठी येतात. जसं लोखंडाला आकार देण्यासाठी त्याला आगीत तापवावं लागतं, तसंच माणसाला घडवण्यासाठी संघर्षाच्या आगीतून जावं लागतं. तुम्ही कधी सकाळी लवकर उठून सूर्योदय बघितलाय का? तो दररोज येतो न चुकता. आपल्याला हे सांगायला की कालचा दिवस कसाही गेला असला तरी एक नवीन सुरुवात करण्याची संधी आहे. आयुष्य हे खूप सिंपल आहे, आपणच त्याला कठीण करून ठेवलंय. आपल्याला वाटतं की खूप सुख सोयी असल्या की आयुष्य चांगलं होईल, पण खरं सुख हे समाधानात असतं. जे तुमच्याकडे आहे त्याचा सन्मान करा आणि जे मिळवायचंय त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करा. स्वामींचे भक्त जेव्हा संकटात असायचे तेव्हा ते फक्त स्वामी समर्थ हा नामजप करायचे. त्यात एक अशी ताकद आहे ना, जी तुम्हाला मानसिक बळ देते. श्रद्धा ही अशी गोष्ट आहे जी तुम्हाला अंधारातही रस्ता दाखवते. आपण आजकाल खूप तुलना करतो, दुसऱ्याचं घर, दुसऱ्याची गाडी, दुसऱ्याची मुलं. पण लक्षात ठेवा, प्रत्येकाचा प्रवास वेगळा असतो. तुलना केली की दुःख वाट्याला येतं. आपल्या मुलांना संस्कार देताना त्यांना अपयशाचा सामना कसा करायचा हे पण शिकवा, कारण आपण त्यांना फक्त जिंकण्याची सवय लावतो आणि मग जेव्हा कधी ते हरतात तेव्हा ते खचून जात असतात. त्यांना सांगा की हरणं हा शेवट नाही, तर ती शिकण्याची एक पायरी आहे. आयुष्यातले काही निर्णय चुकू शकतात, पण त्यातून जे शिक्षण मिळतं ते जगातल्या कोणत्याही विद्यापीठात मिळत नाही. स्वतःवर विश्वास ठेवा, कारण जर तुमचा स्वतःवर विश्वासच नसेल तर जगातील कोणतीही शक्ती तुम्हाला मदत करू शकत नाही. कष्टाची भाकरी खाण्यात जी मजा आहे ना, ती फुकटच्या मिळालेल्या पक्वानात नाही. आपल्या आयुष्यात अशा खूप काही गोष्टी असतात ज्या आपल्या हातात नसतात. त्या ईश्वराच्या इच्छेवरून नक्की सोडून द्यायला शिका. याला शरणागती म्हणतात. आणि शरणागती म्हणजे कमजोरी नाही, तर ती एक प्रकारची शक्ती आहे जी तुम्हाला मानसिक शांती देते. आपल्या कामावर निष्ठा ठेवा, मग ते काम कितीही छोटं का असेना. जर तुम्ही तुमचं काम प्रामाणिकपणे केलं तर यश तुमच्या मागे नक्कीच येईल.
द्वेष, मत्सर आणि राग या गोष्टी माणसाला आतून पोखरतात. कोणाबद्दलही मनात वाईट विचार आणू नका, कारण जे तुम्ही दुसऱ्याला देता तेच फिरून तुमच्याकडे येतं. निसर्ग आपल्याला दररोज भरभरून देतो, आपण मात्र कृतज्ञ राहायला विसरतो. कधीतरी एखाद्या अपंग मुलाला किंवा वृद्ध माणसाला मदत करून बघा. तो जो आनंद मिळेल ना, तो शब्दात सांगता येणार नाही. जीवनाचा उद्देश फक्त जगणं नसून दुसऱ्याच्या आयुष्यात प्रकाश निर्माण करणं आहे, हा असायला हवा. स्वामी समर्थ महाराजांनी नेहमी गरिबांची आणि वंचितांची सेवा करायला सांगितलंय, कारण तिथेच खरा ईश्वर वास करतो. आपण मंदिरात जाऊन तासनतास रांगेत उभं राहतो, पण घराबाहेर बसलेल्या भिकाऱ्याला 1 रुपया द्यायला खचकरतो, आणि ही आपली वैचारिक गरिबी आहे. विचार बदला, आयुष्य आपोआप बदलेल. आजचा काळ स्पर्धात्मक आहे हे मान्य आहे, पण त्या स्पर्धेत स्वतःला हरू नका. स्वतःसाठी वेळ काढा, आवडीचे छंद जोपासा, कारण मन प्रसन्न असेल तर नक्कीच कार्यक्षमता वाढते. आणि जीवनात काही गोष्टी गमावल्या तरी चालेल, पण स्वतःचा स्वाभिमान आणि नीतिमत्ता कधी गमावू नका. विश्वास हा काचेसारखा असतो, एकदा तुटला की तो पुन्हा पूर्वीसारखा जुळत नाही. म्हणून कोणाचाही विश्वास तोडू नका आणि आपल्या माणसांना वेळ द्या, त्यांच्याशी मनापासून बोला, कारण शेवटी जेव्हा वेळ येते तेव्हा फक्त आठवणी जुळतात. प्रत्येक दिवस हा एक उत्सव आहे, तो तक्रार करण्यात न घालवता आनंदाने साजरा करा. जगात काही कायमस्वरूपी नाही, ना तुमचं दुःख ना तुमचं सुख. मग कशाला अहंकार करायचा? नम्र राहा आणि जमिनीवर पाय ठेवा आणि आकाशाकडे बघून मोठी स्वप्न पहा. तुम्हाला तुमच्या कष्टाला ईश्वराची साथ नक्कीच मिळेल. कठीण काळात धीर सोडू नका, कारण संयम ही यशाची गुरुकिल्ली आहे. आयुष्य हे देवाने दिलेले सगळ्यात मोठं गिफ्ट आहे. त्याचा आदर करा आणि प्रत्येक क्षणी सार्थकी नक्कीच तुम्ही लावलाच पाहिजे. आणि वेळ वाया घालवू नका. उद्याची सकाळ तुमच्यासाठी नक्कीच काहीतरी चांगलं घेऊन येईल. फक्त तुमची दृष्टी सकारात्मक असायला हवी. दृष्टी सकारात्मक असली की सर्व काही व्यवस्थित होतं. बघा, आयुष्याच्या प्रवासात आपण कितीतरी वेळा अशा वळणावर येऊन थांबतो जिथे आपल्याला नक्की काय करावं हे सुचत नाही. मग आपण लोकांचे सल्ले घ्यायला लागतो, इकडे तिकडे बघायला लागतो. पण खरं सांगू का, तुमच्या प्रश्नांची उत्तरं तुमच्या आतच दडलेली असतात. फक्त ती शोधण्याची लागणारी शांतता ही आपल्याकडे नसते. मला आठवतंय, एकदा मी एका छोट्या खेड्यात गेलो होतो. तिथे एक म्हातारा माणूस आपल्या घराच्या ओट्यावर बसून फक्त समोरच्या डोंगराकडे बघत होता. त्याच्या चेहऱ्यावर इतकी शांती होती की मला राहवलं नाही, आणि मी त्याला विचारलं, बाबा, तुम्ही ही इथे एकटे बसून काय विचार करताय? त्यावर तो हसून म्हणाला, बाळा, मी विचार नाही करत, मी फक्त अनुभवतोय की हे जग किती मोठं आहे आणि माझं अस्तित्व किती छोटं आहे, पण तरीही मी या सृष्टीचा एक भाग आहे, याचा मला आनंद आहे. त्या वाक्याने मला खूप काही शिकवलं. आपण स्वतःला इतकं महत्त्वाचं समजायला लागतो की आपल्यावर थोडं संकट आलं की आपल्याला वाटतं संपूर्ण जगच कोसळतंय, पण निसर्ग त्याचं काम करतच असतो. तुम्हाला माहिती आहे, आजच्या सोशल मीडियाच्या काळात आपण शोअप करण्याच्या नादात इतके अडकलो आहोत की आपल्याला खरं सुख कशातच आहे हेच समजेनासं झालंय. आपण कोणाला तरी दाखवण्यासाठी फिरतो, कोणाला तरी दाखवण्यासाठी जेवतो, पण स्वतःला काय हवंय हे विचारायला आपल्याला वेळच नाहीये. स्वामी समर्थ महाराज नेहमी सांगायचे की स्वतःला ओळखा. जेव्हा तुम्ही स्वतःला ओळखता तेव्हा तुम्हाला बाहेरच्या जगाची भीती वाटणं बंद होतं. आपल्या घरात जेव्हा भांडणं होतात किंवा वाद होतात तेव्हा आपण समोरच्याला चुकीचं ठरवण्यात आपली सगळी शक्ती खर्च करतो. पण कधी विचार केलाय का की थोडं नम्र होऊन जर आपण माघार घेतली तर किती मोठं संकट टळू शकतं? माघार घेणं म्हणजे हरणं नसतं, तर ती एका मोठ्या नात्याला वाचवण्याची वृत्ती असते. आपल्या कामाच्या बाबतीत बोलायचं झालं तर आजकाल प्रत्येकाला स्ट्रेस येतो. ऑफिसमध्ये प्रेशर आहे, डेडलाईन्स आहेत, पण हा स्ट्रेस आपण स्वतःहून ओढवून घेतलेला असतो. आणि कारण आपण वेळेचं नियोजन करायला विसरतो किंवा फाजील अपेक्षा ठेवतो. क्लिअर डोकं ठेवून जर तुम्ही कामाला लागलात तर कोणतंही काम कठीण नसतं. माझ्या अनुभवात मी पाहिलंय की जी माणसं सकाळी लवकर उठून आपल्या दिवसाची सुरुवात प्रार्थनेने किंवा व्यायामाने करतात, त्यांचं मन दिवसभर स्थिर असतं. देवाची भक्ती करणं म्हणजे फक्त पोथ्या वाचणं नाही, तर आपल्या मनातील वाईट विचार काढून टाकणं होय. स्वामींनी कधीच कोणाला सांगितलं नाही की तुम्ही तुमचं काम सोडून फक्त माझं नाव घ्या. उलट त्यांनी सांगितलं की तुमचं कर्म हीच माझी पूजा आहे. आपण आपल्या मुलांना खूप महागड्या शाळेत घालतो, त्यांना सगळे सुख देतो, पण त्यांना नाही ऐकण्याची सवय लावत नाही. आणि मग आयुष्यात जेव्हा त्यांना एखादी गोष्ट मिळत नाही तेव्हा ते कोलमडून जातात. त्यांना जीवनाचा संघर्ष बघू द्या, त्यांना मातीत खेळू द्या, त्यांना कष्टाची किंमत कळू द्या. जीवनात पैसा महत्त्वाचा आहेच, कारण त्याशिवाय व्यवहार चालत नाहीत, पण पैशासाठी आपली नैतिकता विकू नका. कारण चुकीच्या मार्गाने आलेला पैसा तुमच्या घरात हे आजारपण आणि अशांतीच घेऊन येतो.
प्रामाणिकपणे जगणाऱ्या माणसाला कदाचित थोडा उशीर लागेल यशस्वी व्हायला, पण त्याचं यश हे चिरंतर असतं. आपल्या आयुष्यात अशा काही व्याधी असतात ज्या औषधांनी बऱ्या होत नाहीत, त्या फक्त प्रेमाने आणि सकारात्मक विचारांनी बऱ्या होतात. तुम्ही कोणाबद्दलही मनात अडी धरून ठेवू नका, कारण ती अडी तुमच्याच मनाला जखम करत राहते. फॉरगिव्ह अँड फॉरगेट हे सूत्र जर आपण अंमलात आणलं तर अर्ध आयुष्य सोपं होईल. जीवनात जेव्हा कधी तुम्हाला वाटेल की आता रस्ता संपलाय, तेव्हा समजून जा की आता वळण घेण्याची वेळ आली आहे. निसर्ग आपल्याला दररोज नवीन रूप दाखवतो. कधी कडक ऊन असतं तर कधी रिमझिम पाऊस. आपण मात्र फक्त पावसाची किंवा फक्त थंडीची अपेक्षा करतो. आपल्यातला प्रत्येक ऋतूचा आनंद घ्यायला शिका. संकट आले की डगमगून जाऊ नका, कारण वादळ झाल्याशिवाय हे आकाश स्वच्छ होत नाही. विश्वास ठेवा की तुम्ही जे काही चांगलं करताय त्याचं फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. कदाचित आज नाही, पण योग्य वेळी ते तुमच्याकडे येईलच. स्वामींच्या चरणी आपण जेव्हा डोकं टेकवतो तेव्हा आपल्याला एक सुरक्षिततेची भावना मिळते, आणि ती भावना आपल्याला जीवनातील लढाया लढायला बळ देते. आपल्या आयुष्यातील साध्या गोष्टी, जसं की गरम चहाचा कप, मित्रांशी मारलेल्या गप्पा, आईच्या हातचं जेवण, या गोष्टींनी कधीच कमी लेखू नका, कारण शेवटच्या क्षणी याच आठवणी आपल्या सोबत असतात. कष्टाला पर्याय नाही आणि सत्याला मरण नाही, ही ब्रीद वाक्य कायम लक्षात ठेवा. आयुष्य खूप छोटं आहे आणि ते विनाकारण रागावण्यात किंवा दुसऱ्यांची निंदा करण्यात घालवू नका. प्रत्येक व्यक्तीमध्ये काहीतरी चांगलं असतं, ते शोधण्याचा प्रयत्न करा. जर तुम्ही जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललात तर जग तुमच्यासाठी नक्कीच बदलेल. नेहमी कृतज्ञ राहा. देवाकडे तक्रार करण्याऐवजी त्याने जे दिलंय त्याबद्दल त्याचे आभार माना. बघा, जेव्हा तुम्ही आनंदी राहता तेव्हा तुमचं आजूबाजूचं वातावरण सुद्धा प्रसन्न होतं. तुमचं हास्य ही तुमची सगळ्यात मोठी संपत्ती आहे, ती कधी हरवून देऊ नका. बघा, आयुष्यात जेव्हा आपण खूप मोठ्या ध्येयांचा विचार करतो ना, तेव्हा अनेकदा आपल्या पायाशी असलेल्या लहान पण सुंदर गोष्टींकडे आपलं दुर्लक्ष होतं. खरं तर मोठेपणा हा काही अचानक मिळत नाही, तर छोट्या छोट्या गोष्टी सातत्याने आणि प्रामाणिकपणे करण्यानेच मिळतो. मला आठवतंय, माझ्या परिचयात एक माणूस होता जो खूप साधा नोकरी करायचा. त्याचा पगार नक्कीच बेताचा होता, पण त्याच्या चेहऱ्यावर कधी मी कपाळावर आढी बघितली नाही. एकदा मी त्यांना विचारलं की दादा, महागाई वाढते, टेन्शन येत नाही का? तेव्हा त्याने जे उत्तर दिलं माझ्या कायम लक्षात राहील. तो म्हणाला की अहो, जे माझ्या हातात नाही त्याचा विचार करून मी आजचा दिवस का खराब करू? माझ्या हातात कष्ट करणं आणि माझ्या माणसांना जपून ठेवणं आहे, ते मी मनापासून करतोय. हे माझं तत्वज्ञान आपल्याला मोठमोठ्या पुस्तकांमधूनही मिळत नाही. म्हणून आपण आजकाल खूप कन्फ्युजनमध्ये जगतोय आणि आपल्याला नक्की काय हवंय हेच कळत नाहीये. एका बाजूला शांती हवी असते तर दुसऱ्या बाजूला स्पर्धेत सगळ्यांच्या पुढे जाण्याची घाई असते. या दोन टोकांच्या ओढाताणीत आपलं मन थकून जातं. क्लिअर विचार करणं म्हणजे दुसरं तिसरं काही नसून आपल्या गरजा आणि आपल्या इच्छा यातला फरक समजून घेणं आहे. स्वामी समर्थ महाराज नेहमी सांगायचे की घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. ही ताकद आपल्याला तेव्हा जाणवते जेव्हा आपण आपलं सगळं ओझं त्यांच्यावर सोडून देतो आणि फक्त आपलं काम करत राहतो. आपल्या जीवनात जेव्हा एखादं मोठं संकट येतं ना, तेव्हा आपल्याला वाटतं की आता रस्ता संपलाय, पण निसर्गाचा नियम बघा, जिथे रस्ता संपतो तिथेच एखादं वळण असतं, ते आपल्याला नवीन वाटेवर घेऊन जातं. जीवनातल्या कठीण प्रसंगांना प्रेशर म्हणून न बघता एक संधी म्हणून बघा, कारण संकट ही माणसाच्या बुद्धीची आणि संयमाची परीक्षा घ्यायला येतात. मला सांगा, सोन्याला जोपर्यंत आगीत लावलं जात नाही तोपर्यंत त्याला झळाळी येते का? मग तसंच माणसाचं आहे. जोपर्यंत आपण आयुष्याचे चटके सोसत नाही तोपर्यंत आपल्यातली खरी ताकद बाहेर येत नाही. आपल्या कुटुंबात आपण जेव्हा वावरतो तेव्हा अनेकदा इगो आडवा येतो. मीच का बोलू, त्याने माझं ऐकलं पाहिजे, असे विचार मनात घर करतात. पण प्रेमाच्या नात्यात हरण्यातच जिंकणं असतं हे आपण विसरतो. घरामध्ये संवाद हा एखाद्या वाहत्या पाण्यासारखा स्वच्छ असावा. मनात काही साठवून ठेवण्यापेक्षा ते मोकळेपणाने बोलून दाखवा. फक्त शब्द निवडताना समोरच्याचा आदर राखला जाईल याची काळजी घ्या. आजच्या धावपळीच्या जगात आपण स्वतःला स्ट्रेस नावाच्या मोठ्या रोगाच्या विळख्यात अडकून ठेवलंय. पण हा स्ट्रेस घालवण्यासाठी कोणत्याही महागड्या औषधाची गरज नसते. फक्त सकाळी शांतपणे चालायला जाणं, मुलांसोबत खेळणं किंवा एखाद्या झाडाची निगा राखणं, यामुळे सुद्धा मन हे खूप शांत होतं. जीवनाचा आनंद हा मोठ्या यशात नाही, तर त्या यशापर्यंत पोहोचण्याच्या प्रवासात आहे. कधी विचार केलाय का की आपण ज्या घरासाठी गाडीसाठी रात्रंदिवस राबतोय तिथे आपल्याला शांतपणे 5 मिनिटं बसायला वेळ आहे का? जर नसेल तर आपण फक्त यंत्र बनलो आहोत, माणूस नाही. माणसाने नेहमी जमिनीवर पाय ठेवून चालावं, कारण कितीही उंच उडला तरी शेवटी जमिनीवर उतरावं लागतं. गर्व हा माणसाचा सगळ्यात मोठा शत्रू आहे. तो माणसाला आंधळ करतो आणि चांगल्या माणसांना आपल्यापासून लांब नेतो.
स्वामींच्या चरणी आपण जेव्हा नतमस्तक होतो ना, तेव्हा आपल्याला हीच नम्रता नक्कीच शिकायला मिळते. जीवनात पैसा महत्त्वाचा आहेच, पण पैशाने तुम्ही माणसं विकत घेऊ शकत नाही, निष्ठा विकत घेऊ शकत नाही, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आरोग्य विकत घेऊ शकत नाही. आजही समाजात अशी खूप माणसं आहेत जी दुसऱ्यांच्या सुखासाठी स्वतःचं सुख त्यागतात. अशा लोकांमुळेच हे जग सुंदर आहे. तुम्ही कोणाबद्दलही मनात राग धरू नका, कारण राग हा एखाद्या पेटलेल्या कोळशासारखा असतो, जो दुसऱ्यांवर फेकण्याआधी तुमच्या हाताला चटके देतो. आपल्या मुलांना आपण काय देतोय हे महत्त्वाचं नाही, तर आपण त्यांना कसं घडवतोय हे महत्त्वाचं आहे. त्यांना संस्काराची शिदोरी द्या, त्यांना कष्टाचं महत्त्व सांगा, कारण उद्या जेव्हा आपण नसू तेव्हा त्यांचे कष्ट आणि संस्कारच त्यांना तारून नेतील. आयुष्यात चुका होणारच, जो काम करतो त्याच्याकडूनच चुका होतात, पण त्या चुकांमधून न शिकणं ही सगळ्यात मोठी चूक आहे. विश्वास ठेवा, तुमचं आयुष्य हे कोणाचं तरी स्वप्न असू शकतं. तुम्ही ज्या गोष्टींना सिंपल समजून दुर्लक्ष करताय त्या मिळवण्यासाठी काही लोक आयुष्यभर संघर्ष करत असतात. म्हणून आपल्याकडे जे काही आहे त्याबद्दल कृतज्ञ राहा. निसर्ग हा आपला सगळ्यात मोठा गुरु आहे. तो आपल्याला त्याग शिकवतो, तो आपल्याला संयम शिकवतो, आणि तो आपल्याला पुढं उभं राहण्याची जिद्द देतो. जेव्हा कधी मन अस्वस्थ होईल तेव्हा एखाद्या मंदिराच्या पायरीवर जाऊन शांत बसा, किंवा निसर्गाच्या सानिध्यात जा. तुम्हाला जाणवेल की सृष्टीचं चक्र किती शिस्तबद्ध आहे. आपण विनाकारण तक्रारी करण्यात वेळ घालवतो, त्याऐवजी परिस्थिती बदलण्यासाठी आपण काय करू शकतो यावर लक्ष केंद्रित करा. लक्षात ठेवा, वेळ कुणासाठी थांबत नाही, गेलेला क्षण पुन्हा येत नाही, म्हणून प्रत्येक क्षण आनंदात घालवा. जो दुसऱ्यांच्या अश्रूंमध्ये सामील होतो ना, आणि दुसऱ्यांच्या हसण्यामध्ये आपलं सुख मानतो ना, तो जो खरा अर्थाने माणूस आहे. ईश्वराची भक्ती म्हणजे फक्त पूजा अर्चा नाही, तर माणुसकी जपणं हीच खरी भक्ती आहे. जीवनाचा प्रवास थकवणारा असला तरी जो रंजक आहे, आणि फक्त बघण्याची दृष्टी आपली सकारात्मक ठेवा. बघा, आयुष्यात जेव्हा आपण खूप प्रगती करतो किंवा यशाच्या शिखरावर असतो, तेव्हा एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायला हवी की तिथपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला कोणाकोणाचे हात लाभले आहेत. कारण माणूस स्वबळावर मोठा होतो असं आपल्याला वाटत असतं, पण तरी प्रत्यक्षात त्यामागे अनेकांचे आशीर्वाद आणि कष्ट असतात. मला आठवतंय, एकदा एका खूप मोठ्या उद्योगपतीला कोणीतरी विचारलं की तुमच्या यशाचं रहस्य काय. तेव्हा त्यांनी आपल्या जुन्या फाटलेल्या चपला दाखवल्या आणि सांगितलं की या चपल्या मला नेहमी आठवण करून देतात की मी कुठून आलोय आणि माझे पाय जमिनीवर का असायला हवेत. हेच खरं आयुष्य आहे. आपण आजकाल इतके स्ट्रेसमध्ये असतो की आपल्याला आपण नक्कीच माणसांना साधं कसे आहोत हे असं विचारायला वेळ नसतो. पण विचार करा, जर उद्या आपल्याकडे सगळं काही असेल पण ते सुख वाटून घ्यायला आपल्याजवळ आपली माणसंच नसतील, तर त्या संपत्तीचा काय उपयोग. क्लिअर विचार करणं म्हणजे आपल्या आयुष्यातील प्राथमिकता ठरवणं. स्वामी समर्थ महाराज नेहमी सांगायचे की नदीच्या प्रवाहासारखं राहा. पाणी जेव्हा वाहते तेव्हा ते स्वच्छ असतं, पण तेच पाणी जर एका ठिकाणी साचून राहिलं तर त्यात घाण साचते. तसंच आपल्या विचारांचं आहे. जर आपण जुन्या चुका आणि जुने दुःख हे धरून बसलो तर मग आपलं मन कलुषित होतं, आणि जो जीवनात बदल हा अटळ असतो तो स्वीकारायला शिका. आपल्या घरातल्या मोठ्या माणसांशी कधीतरी निवांत बसून बोला, त्यांच्याकडे अनुभवा, आणि अनुभवाचा असा खजिना असतो ना, तो तुम्हाला कोणत्याही मॅनेजमेंटच्या पुस्तकात मिळणार नाही. त्यांना फक्त तुमचा वेळ हवा असतो, पैसा नाही. आजची मुलं तासनतास मोबाईलमध्ये अडकलेली असतात, त्यांना मैदानी खेळ किंवा निसर्गाशी काहीच घेणं देणं उरलं नाहीये. ही धोक्याची घंटा आहे. त्यांना मातीत खेळू द्या, त्यांना झाडं लावू द्या, कारण ज्याला निसर्गाची ओढ लागते त्याला कधीच एकेकी पण जाणवत नाही. मोटिवेशन म्हणजे दुसरं तिसरं काही नसून आपल्या आतली ती छोटीशी ज्योत आहे जी आपल्याला अंधारातही चालत राहण्याची प्रेरणा देते. कधी कधी आपल्याला वाटतं की आपलं नशीबच खराब आहे, पण नशीब हे आपल्या कर्मातून बनत असतं. तुम्ही जे पेराल तेच उगवेल, हा सृष्टीचा नियम आहे. जर तुम्हाला चांगलं फळ हवं असेल तर तुम्हाला आधी चांगलं बी पेरावं लागेल. स्वामींचे उदाहरण बघा, त्यांनी कधीच स्वतःला देव मानून मिरवलं नाही. ते नेहमी साध्या माणसांसारखे राहिले आणि त्यांनी लोकांच्या दुःखात सहभाग घेतला. आपल्यालाही तेच करायचं आहे. मोठं व्हायचं आहे, पण आपलं मोठेपण कोणाला तरी आधार देण्यासाठी वापरायचं आहे. आयुष्यात जेव्हा टेन्शन येतं तेव्हा शांतपणे डोळे मिटून दीर्घ श्वास घ्या आणि आठवा की याआधी सुद्धा तुम्ही अनेक संकटांवर नक्कीच मात केली आहे, आणि मग हे संकटही निघून जाईल. काळ हा सगळ्यात मोठा वैद्य आहे, तो जखम भरून काढतो. म्हणून आपल्या कामात नेहमी पारदर्शकता ठेवा. कोणाची फसवणूक करून मिळवलेला पैसा तुमच्या घरात कधीच बरकत आणणार नाही. कष्ट करा, कारण कष्टाशिवाय मिळवलेलं यश हे वाळूच्या किल्ल्यासारखं असतं, जे एका लाटेत वाहून जातं. माणसाने नेहमी आशावादी असायला हवं, आणि जरी आपण दिवस खराब केला, नक्कीच गेला जरी असला ना दिवस खराब, तरी उद्याची सकाळ ही नवीन आशा घेऊन येईल. यावर विश्वास ठेवा. आपल्या गरजा कमी करा,
कारण गरजा जितक्या कमी तितकं तुमचं आयुष्य सिंपल आणि सुखी असेल. दुसऱ्यांच्या यशाचा हेवा करण्यापेक्षा त्यांच्या कष्टांपासून प्रेरणा घ्यायला शिका. प्रत्येकाच्या आयुष्याची एक वेगळी स्टोरी असते. आपली तुलना कुणाशीच करू नका. विश्वास ही जगातील सगळ्यात मौल्यवान गोष्ट आहे आणि तो मिळवायला वर्ष लागतात, पण गमवायला एक क्षण पुरेसा असतो. म्हणून कोणाचाही विश्वास तोडू नका. जीवनाच्या या पसाऱ्यात आपण स्वतःला विसरून गेलो आहोत. कधीतरी स्वतःसाठी वेळ काढा, स्वतःच्या आवडीनिवडी जपा. जर तुम्ही आतून आनंदी असाल तरच तुम्ही बाहेर आनंद वाटू शकाल. मनाची शांती ही कोणत्याही दुकानात विकत मिळत नाही, ती तुमच्या विचारातून आणि वागण्यातून निर्माण होते. ईश्वराकडे जाताना फक्त मागण्यांची यादी घेऊन जाऊ नका, तर त्याने आजपर्यंत जे काही दिलंय त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करा. कृतज्ञता ही सुखी जीवनाची पहिली पायरी आहे. बघा, आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त ते बघण्यासाठी डोळे नाही तर चांगलं मन लागतं. कठीण प्रसंगात डगमगून जाऊ नका, कारण जो पडतो तोच पुन्हा ताठ मानेने उभा राहतो. तुमची जिद्द आणि तुमचा आत्मविश्वास हीच तुमची खरी संपत्ती आहे. नेहमी हसत राहा, कारण तुमचं एक हसू कोणाचं तरी दुःख हलकं करू शकतं, हे मात्र नक्कीच खरं आहे. म्हणून प्रत्येकाचं दुःख हे हलकं करत चला. आणि बघा, आयुष्यात जेव्हा आपण खूप धावतो आणि मागे वळून पाहतो तेव्हा लक्षात येतं की आपण ज्या गोष्टींना खूप मोठं संकट समजत होतो त्या खरं तर आपल्याला काहीतरी शिकवण्यासाठी आलेली वळणं होती. माणसाचं मन हे एखाद्या आरशासारखं असतं. त्यावर जर चिंतेची आणि संशयाची धूळ साचली की आपल्याला समोरच्याचं स्पष्ट दिसत नाही. म्हणून आयुष्यात क्लिअर दृष्टी असणं खूप महत्त्वाचं आहे. मला आठवतंय की एकदा आम्ही एका जुन्या मंदिरात गेलो होतो. तिथे एक मूर्तिकाम नक्कीच दगडातून मूर्ती घडवत होता. मी त्याला विचारलं की बाबा, तुम्ही इतक्या सुंदर मूर्ती कशा बनवता? तेव्हा तो म्हणाला, मी मूर्ती बनवत नाही, मी फक्त त्या दगडावरचा नको असलेला भाग काढून टाकतो. मूर्ती तर आधीपासूनच त्या दगडाच्या आत असते. आपलं आयुष्यही असंच आहे. आपल्या आत एक खूप चांगलं माणूस दडलाय. फक्त रागाचा, अहंकाराचा आणि मोहाचा जो नको असलेला भाग आपल्यावर चढलाय ना, तो आपल्याला काढून टाकायचा आहे. स्वामी समर्थ महाराज नेहमी सांगायचे की स्वतःच्या कर्मावर विश्वास ठेवा, कारण कर्म हेच आपली खरी ओळख आहे. आपण आजकाल खूप प्रेशर घेतो, मुलांच्या शिक्षणाचं, नोकरीचं, घराचं, पण हे सगळं करताना आपण जगायचं विसरून जातो. तुम्हाला माहिती आहे का, जगातील सगळ्यात मोठी श्रीमंती म्हणजे ज्याला रात्री शांत झोप लागते तो माणूस. आजकाल लोकांकडे पैसा आहे पण शांतता नाही. बंगले आहेत पण घर पण नाही. आपल्या घरात जेव्हा आई वडील असतात ना, तेव्हा आपल्याला वाटतं की ते जुन्या विचारांचे आहेत. पण लक्षात ठेवा, जो अनुभव त्यांच्याकडे आहे तो कोणत्याही गुगलवर सापडणार नाही, हे मात्र नक्कीच आहे. आणि त्यांच्याशी संवाद साधा, त्यांना वेळ द्या, कारण जेव्हा ते नसतात ना तेव्हा आपल्याला जाणवते की आपण काय गमावलंय. मोटिवेशन म्हणजे काहीतरी मोठं भाषण ऐकणं नसतं, तर सकाळी उठून उत्साहाने आपल्या कामाला लागणं हेच खरं मोटिवेशन आहे. आपल्या कामात नेहमी प्रामाणिक राहा. जर तुम्ही तुमचं काम निष्ठेने केलं तर तो निसर्ग तुम्हाला कधीच कमी पडू देणार नाही. कष्टाला फळ मिळायला कदाचित उशीर होईल, पण ते जेव्हा मिळेल ना तेव्हा ते खूप गोड असेल. आपण आजकाल खूप तुलना करतो. दुसऱ्यांचं सुख बघून आपल्याला दुःख होतं, पण दुसऱ्याला ताटातलं तूप नेहमीच जास्त वाटतं, हे विसरू नका. प्रत्येकाचा संघर्ष वेगळा असतो, प्रत्येकाच्या समस्या वेगळ्या असतात. स्वामींचे भक्त जेव्हा संकटात असायचे तेव्हा ते फक्त धीर धरायला सांगायचे, कारण वेळ बदलणं हे आपल्या हातात नसतं, पण त्या वेळेला सामोरे जाणं हे आपल्या हातात असतं. आणि जीवनात पैसा हवाच, पण पैशाच्या मागे धावताना आपली माणुसकी हरू नका. गरीबाला मदत करणं, कोणाला तरी चेहऱ्यावर हसू आणणं, यात जो आनंद आहे तो कोणत्याही पैशात विकत घेता येत नाही. आपल्या मुलांवर संस्कार करताना त्यांना श्रमाची ही किंमत सांगा. त्यांना सांगा की यश हे अपयशाच्या पायऱ्या चढूनच मिळतं. सिंपल जगणं म्हणजे कंजूसपणा नाही, तर ते एक प्रकारचं उंच राहणीमान आहे. आणि जिथे तुमच्या आणि तुम्हाला कशाचंही प्रदर्शन करण्याची गरज नसते. निसर्गाकडे बघा, झाडं फळ देतात पण ती स्वतः खात नाहीत. नद्या पाणी वाहतात पण त्या स्वतः पित नाहीत. परोपकार हा सृष्टीचा पाया आहे. आपण मात्र फक्त माझा आणि माझ्या कुटुंबाचं यातच अडकलेलो असतो. थोडं बाहेर पडा, समाजासाठी काहीतरी करा, मग बघा तुम्हाला कसं प्रसन्न वाटतं. राग ही अशी गोष्ट आहे जी तुमच्या आयुष्यातलं सगळं चांगलं जाळून टाकू शकते. म्हणून रागावर ताबा मिळवायला शिका. टेन्शनमुळे शरीर व्याधींनी भरून जातं, पण जर मन प्रसन्न असेल तर नक्कीच तुम्हाला आजार सुद्धा लांब राहतात. म्हणून स्वतःवर प्रेम करायला शिका. स्वतःच्या कौशल्यांचा विकास करा. आपण जगाला बदलण्याचा प्रयत्न करतो, पण त्याआधी स्वतःला बदललं की जग आपोआप बदललेलं वाटतं. विश्वास ही एक अशी गोष्ट आहे ना आणि शक्ती आहे ना, अशक्य गोष्टींना ती शक्य करत असते. फक्त तो विश्वास अंधश्रद्धा नसावी. जीवनात येणाऱ्या प्रत्येक संकटाकडे चॅलेंज म्हणून बघा. घाबरून पळू नका. आयुष्याचा प्रवास हा तक्रार करण्यासाठी नसून तो अनुभवण्यासाठी राहतो. आणि म्हणूनच जो माणूस सतत तक्रारी करतो त्याच्याकडे सुख कधीच टिकत नाही.
आणि तो जो कृतज्ञ राहतो ना, त्याच्याकडे सुखाचे ढिगारे लागतात. नेहमी लक्षात ठेवा, तुम्ही या जगात एकटे आलात आणि एकटेच जाणार आहात. जाताना फक्त तुमच्या कर्माची शिदोरी सोबत असणार आहे. कठीण काळात स्वामींचे ते शब्द आठवा, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे शब्द तुम्हाला डोंगर हलवण्याचं बळ देतील. आयुष्य खूप अमूल्य आहे, ते विनाकारण चिंतेत घालू नका. प्रत्येक दिवस एक नवीन संधी आहे, ती ओळखा आणि पुढे चला. बघा, आयुष्याच्या टप्प्यावर आलेला आपल्याला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की आपण ज्याला यश म्हणतो ते खरं तर बाहेरच्या जगाचं नसतं, तर ते आपल्या समाधानात दडलं असतं. अनेकदा आपल्याला वाटतं की खूप मोठी संपत्ती जमा केली की आयुष्य सुकर होईल. पण खरं सांगू का, मन जर अस्वस्थ असेल तर सोन्याच्या महालातही तुम्हाला कैद्यासारखं वाटू शकतं. मला आठवतंय, माझ्या परिचयातले एक गृहस्थ होते. त्यांनी आयुष्यभर खूप कष्ट केले आणि एक एक पैसा जमा केला आणि मुलांसाठी खूप मोठी मालमत्ता उभी केली. पण जेव्हा ते थकले आणि त्यांना आधाराची गरज भासली, तेव्हा त्यांच्या मुलांकडे त्यांच्याशी 2 शब्द बोलायलाही वेळ नव्हता. तेव्हा ते रडत मला म्हणाले, अहो, मी सगळं कमवलं पण मुलांचं मन जिंकायला विसरलो. हे किती भीषण सत्य आहे ना. आपण कशाच्या मागे धावतोय आणि काय गमावतोय याचं भान ठेवणं म्हणजे क्लिअर विचार करणं होय. स्वामी समर्थ महाराज नेहमी सांगायचे की स्वतःच्या कर्माचा हिशोब स्वतःलाच द्यावा लागतो. आपण जगाला फसवू शकतो, पण आपल्या अंतरात्म्याला आणि त्या निसर्गाला कधीच फसवू शकत नाही. आजकालच्या या वेगवान जगात स्ट्रेस हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झालाय. हा स्ट्रेस का येतो? कारण आपण वर्तमान सोडून भविष्यात राहायला लागलो आहोत. आपण कल्पनेतल्या संकटांना घाबरतोय, पण प्रत्यक्षात जी संकट कधीच येत नाहीत. आणि जीवनात जेव्हा कधी तुम्हाला खूप प्रेशर वाटेल, तेव्हा थोडा वेळ शांत बसा आणि विचार करा की या जगात तुम्ही कायमचे आहात का? नाही, आपण इथे फक्त पाहुणे आहोत आणि पाहुण्यांनी कशाची एवढी चिंता करू नये. आपल्या कामावर निष्ठा ठेवा. जर तुम्ही एखादं साधं कामही मनापासून केलं तर त्यात एक वेगळे चैतन्य येतं. कष्ट करणाऱ्यांच्या हाताला नेहमीच एक वेगळा सुगंध असतो. निसर्गाचे चक्र बघा, ऋतू बदलतात, पानगळ होते आणि झाडं पुन्हा पालवी फुटण्याची आशा सोडत नाही. आपण मात्र छोट्याशा अपयशाने खचून जातो. मोटिवेशन हे बाहेरून येत नाही, ते तुमच्या आत्मविश्वासातून येतं. जेव्हा तुम्हाला वाटतं की तुम्ही एकटे आहात, तेव्हा ते स्वामींचे ते शब्द आठवा की मी तुझ्या पाठीशी आहे. आणि नक्कीच याचा अर्थ असा की तुम्ही कधीच एकटे नसता. तो विश्वाचा निर्माता तुमच्या प्रत्येक श्वासात तुमच्या सोबत असतो. आपल्या नात्यांमध्ये आपण पारदर्शकता ठेवायला हवी. शब्दांपेक्षा कृती महत्वाची असते. आपण खूप वेळा मी तुझी काळजी घेतो असं म्हणतो, पण गरजेच्या वेळी आपण तिथे नसतो. नाती ही झाडासारखी असतात, त्यांना प्रेमाचं आणि विश्वासाचं पाणी रोज घालावं लागतं. आजच्या जगात तरुण पिढीला मला एकच सांगायचं आहे की शॉर्टकटच्या नादी लागू नका. कारण जे झटपट मिळतं ते झटपट जातं सुद्धा. कष्टाने कमावलेलं यश हे कायमस्वरूपी असतं. आपल्या गरजा सिंपल ठेवा. जितकं साधं जगणं असेल तितकीच तुमची चिंता ही कमी असेल. पैशाने तुम्ही आराम विकत घेऊ शकता, पण शांती नाही. औषध विकत घेऊ शकता, पण आरोग्य नाही. कधीतरी एखाद्या जुन्या मंदिरात किंवा निसर्गाच्या कुशीत जाऊन शांत बसा. तिथे तुम्हाला जी ऊर्जा मिळेल ना, ती कोणत्याही जिममध्ये किंवा क्लबमध्ये मिळणार नाही. आपल्या जीवनात आपण खूपदा तक्रारी करतो, माझ्याकडे हे नाही, माझ्याकडे ते नाही. पण कधीतरी रस्त्यावरच्या त्या लहान मुलाकडे बघा, जे फाटलेल्या कपड्यातही मातीत खेळताना आनंदी असतं. आनंद हा परिस्थितीवर नाही तर मनस्थितीवर अवलंबून असतो. राग आणि द्वेष या 2 गोष्टी तुमच्या प्रगतीतील सगळ्यात मोठे अडथळे आहेत. कोणाबद्दलही मनाला अडी धरली की तुमची अर्धी शक्ती ती अडी सांभाळण्यातच खर्च होते. आणि त्यापेक्षा माफ करायला शिका आणि मुक्त व्हा. स्वामींच्या चरित्रात आपण वाचतो की त्यांनी कितीही त्रास दिला तरी भक्तांना कधीच अंतर दिलं नाही. तसंच आपणही लोकांच्या चुकांकडे दुर्लक्ष करायला हवं. आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त ते जगण्याची कला आपल्याला आत्मसात करायला हवी. प्रत्येक संकटात एक संधी दडलेली असते, फक्त ती शोधण्याची दृष्टी आपल्याकडे हवी. कठीण काळात धीर सोडू नका, आणि कारण संयम हेच तुमचं सगळ्यात मोठं शस्त्र आहे. श्रद्धा ठेवा कर्मावर आणि त्या शक्तीवर जी हे विश्व चालवते. तुमची वेळ नक्कीच बदलेल. फक्त प्रामाणिक राहा आणि माणसाने नेहमी शिकत राहिलं पाहिजे. मग ते वय कोणतंही असो. अनुभवासारखा दुसरा मोठा शिक्षक नाहीये. स्वतःवर विश्वास ठेवा, कारण तुम्ही जगातले एकमेव आहात आणि तुमच्याकडे काहीतरी असं आहे जे दुसऱ्या कोणाकडेही नाही. तुमच्या अस्तित्वाचा अभिमान बाळगा आणि जगाला काहीतरी चांगलं देऊन जाण्याचा प्रयत्न करा. जीवनाचा प्रवास हा थकेपर्यंत नाही तर ध्येय मिळेपर्यंत असायला हवा. पण ध्येय गाठताना माणुसकी हरू नका. विश्वास ठेवा, तुम्ही जे पेराल तेच उगवेल. मग चांगलं पेरायला का विसरता? आजचा दिवस तुमचा आहे आणि तो पूर्ण ताकदीने आणि आनंदाने नक्कीच तुम्ही जगायला हवा. आणि तसा जगला तर तुम्ही मन मोकळेपणाने नक्कीच म्हणू शकता की मी जगत आहे. बघा, आयुष्यात जेव्हा आपण एका विशिष्ट वळणावर पोहोचतो तेव्हा आपल्याला जाणवायला लागतं की आपण ज्या गोष्टीसाठी इतकी वर्ष रडत होतो
किंवा ज्या गोष्टी मिळवण्यासाठी जीवाचं रान करत होतो त्या खरं तर किती गौण होत्या. माणसाचं आयुष्य हे एका कोऱ्या कागदासारखं असतं. त्यावर आपण अनुभवांचे कोणते रंग भरतो हे सर्वस्वी आपल्यावर अवलंबून असतं. मला आठवतंय, एकदा मी एका खूप जुन्या वडाच्या झाडाखाली बसलो होतो. तिथे एक शेतकरी आपली सगळे कामं आटोपून शांतपणे विसावा घेत होता. त्याच्या चेहऱ्यावर जे समाधान होतं ते बघून मला क्षणभर ईर्ष्या वाटली. कारण इतकी साधनं असूनही माझ्या मनात कुठेतरी अस्वस्थता होती. मग मी त्याच्याशी बोलायला सुरुवात केली आणि त्याने जे सांगितलं ते आजही माझ्या मनात घर करून आहे. तो म्हणाला, मालक, आपण जगाला जिंकू शकतो, पण आपल्या मनाला जिंकणं खूप कठीण असतं. ज्या दिवशी तुम्हाला जे मिळालंय ना त्यात समाधान वाटायला लागेल ना, त्या दिवशी तुम्ही जगातील सगळ्यात श्रीमंत माणूस असाल. हे किती क्लिअर आणि सत्य आहे ना. आपण आजकालच्या जगात फक्त मोर अँड मोरच्या मागे धावतोय. अजून पैसा, अजून मोठी गाडी, अजून मोठं घर. पण हे सगळं मिळवताना आपण आपली मानसिक शांती गमावून बसलो आहोत. स्वामी समर्थ महाराज नेहमी सांगायचे की स्वतःच्या कर्मावर लक्ष द्या, कारण कर्म हीच आपली खरी ओळख आहे. आजच्या युगात आपण स्ट्रेस आणि प्रेशर या शब्दांना इतकं महत्त्व दिलंय की जणू काही त्याशिवाय आयुष्य जगताच येत नाही. पण खरं सांगू का, हे सगळं आपल्या विचारांचं खेळ आहे. जर तुम्ही मनाशी ठरवलंय की मला शांत राहायचं आहे, तर जगातील कोणतीही शक्ती तुम्हाला अस्वस्थ करू शकत नाही. म्हणून आपल्या घरामध्ये जेव्हा आपण वावरतो तेव्हा अनेकदा लहान लहान गोष्टीवरून वाद होतात. इगो आडवा येतो. पण विचार करा, त्याच्यासाठी आपण दिवसभर कष्ट करतो, त्यांच्याशी जर आपण प्रेमाने दोन शब्द बोलू शकत नसू तर त्या कष्टाचा काय उपयोग. नात्यांमध्ये संवाद हा एखाद्या शुद्ध हवेसारखा असायला हवा, जो मनाला ताजेतवाना करतो. मला कधी कधी खूप नवल वाटतं की आपण जगाच्या पाठीवर काय चाललंय हे बघण्यासाठी तासनतास मोबाईलमध्ये घालवतो, पण आपल्या स्वतःच्या आईवडिलांच्या डोळ्यातील ओढ बघायला आपल्याला वेळ नसतो. आईवडील हे चालते बोलते देव आहेत. त्यांची सेवा करणं म्हणजे खऱ्या अर्थाने स्वामींची भक्ती करणं होय. मोटिवेशन म्हणजे काहीतरी खूप मोठं यश मिळवणं नसतं, तर दररोज सकाळी उठून आपल्या जबाबदाऱ्या आनंदाने पार पाडणं हेच खरं मोटिवेशन आहे. आपल्या कामात कधीच कंटाळा करू नका, कारण काम हेच माणसाला जिवंत ठेवतं. ज्या दिवशी तुमच्याकडे काहीच काम नसेल त्या दिवशी तुम्ही मानसिकदृष्ट्या थकायला लागा. आणि म्हणून निसर्गाचं तत्वज्ञान बघा, प्रत्येक गोष्ट वेळेवर घडते. सूर्य वेळेवर उगवतो, फुलं वेळेवर उमलतात. मग आपण इतकी घाई का करतोय? घाईमुळे आपण आयुष्यातील अनेक सुंदर क्षण निपटून नक्कीच आपल्याकडून जात असतात. म्हणून सिंपल राहणं ही आजच्या काळातील सगळ्यात कठीण गोष्ट झाली आहे. कारण चोबाजूंनी आपल्याला भपकेबाज आयुष्य जगण्यासाठी प्रवृत्त केलं जात आहे. पण लक्षात ठेवा, साधेपणात जो आनंद आहे ना तो कशातच नाहीये. स्वामींचे उदाहरण बघा, त्यांनी कधी कशाची हाव धरली नाही. जे समोर येईल त्यात जे प्रसन्न असायचे. आणि आपल्यालाही तेच शिकायचं आहे. जीवनात पैसा महत्वाचा आहे, पण पैशाने तुम्ही गादी विकत घेऊ शकता, पण झोप नाही. प्रामाणिकपणे जगणाऱ्या माणसाला सुरुवातीला त्रास होतो, लोक त्याला वेड्यात काढतात, पण शेवटचा विजय त्याचाच होतो. कारण सत्य कधीच लपत नाही. म्हणून आपल्या मुलांना संस्कार देताना त्यांना श्रमाची चव चाखू द्या. त्यांना कळू द्या की घरामध्ये येणारा पैसा किती मेहनतीने येतोय. तरच त्यांना त्या पैशाची आणि माणसांची किंमत कळेल. जीवनात चुका होणं स्वाभाविक आहे, पण त्या चुकांमधून काहीच न शिकणं ही सगळ्यात मोठी चूक आहे. विश्वास ठेवा, तुमचं आयुष्य एका मोठ्या योजनेचा भाग आहे. आज जे तुम्हाला संकट वाटतंय ते उद्या तुमच्यासाठी एक धडा ठरेल. रागावर नियंत्रण मिळवायला शिका, कारण रागाच्या भरात घेतलेला निर्णय आयुष्यभर दुःख देऊ शकतो. टेन्शनमुळे अर्धे आजार माणसाच्या शरीरात शिरतात, पण जर मन प्रसन्न असेल तर तुम्ही कोणत्याही आजारावर मात करू शकता. स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा, कारण तुमच्यात जी ताकद आहे ना ते जगातील कोणाकडेही नाही. फक्त तुम्हाला ती ओळखता आली पाहिजे. जीवनाचा प्रवास हा थकण्यासाठी नसून स्वतःला समृद्ध करण्यासाठी आहे. दुसऱ्याच्या सुखात आपलं सुख मानतो ना, तो कधीच दुःखी होऊ शकत नाही. ईश्वराची शक्ती आणि भक्ती म्हणजे फक्त मंदिरात जाणं नव्हे, तर कोणाला तरी आयुष्यातील अंधार दूर करणं हीच खरी शक्ती आणि भक्ती आहे. म्हणून आयुष्य हे खूप छोटं आहे. ते विनाकारण दुसऱ्यांची निंदा करण्यात घालवू नका. प्रत्येक व्यक्तीत काहीतरी विशेष असतं, ते शोधण्याचा प्रयत्न करा. जर तुमची दृष्टी सकारात्मक असेल तरच तुम्हाला काट्यातही फुल दिसेल. नेहमी कृतज्ञ राहा. देवाने जे दिलंय त्याबद्दल त्याचे आभार माना, कारण तुमच्याकडे जे आहे ते मिळवण्यासाठी कित्येक लोक दररोज संघर्ष करत आहेत. तुमचं असू हीच तुमची ओळख आहे. ती कायम जपा. कठीण प्रसंगात डगमगून जाऊ नका, कारण वादळ आल्याशिवाय नवीन आणि स्वच्छ सकाळ होत नाही. तुमची जिद्द आणि तुमचा आत्मविश्वास हीच तुमची खरी संपत्ती आहे. ती कोणालाही चोरता येणार नाही. नेहमी सत्याची साथ द्या. भलेही रस्ता कठीण असेल, पण त्या वाटेने चालताना मनात एक वेगळी शांती असते. आयुष्य हे देवाने दिलेलं सगळ्यात मोठं वरदान आहे. त्याचा सन्मान करा आणि प्रत्येक क्षण सार्थकी लावा. बघा, उद्याची सकाळ तुमच्यासाठी नक्कीच काहीतरी नवीन आणि चांगलं घेऊन येईल. फक्त तुमची जिद्द कायम ठेवा.
बघा, आयुष्याच्या या वळणावर जेव्हा आपण थोडं थांबून विचार करतो ना, तेव्हा जाणवतं की आपण जगण्यापेक्षा जगण्याची साधनं गोळा करण्याचा जास्त वेळ घालवला आहे. हे सगळं करताना आपण नेमके कुठे हरवलो हे सुद्धा आपल्या लक्षात येत नाही. मला आठवतंय, एकदा मी एका छोट्याशा नदीच्या काठी बसलो होतो. तिथे एका कोळी आपलं जाळं स्वच्छ करत होता. दिवसभर कष्ट करून त्याच्या पदरात फारसं काही पडलं नव्हतं, पण त्याच्या चेहऱ्यावरची ती शांतता बघून मला आश्चर्य वाटलं. मी त्याला विचारलं, बाबा, आज जर मासे कमी मिळाले मग काळजी नाही वाटत का? त्यावर तो फक्त हसला आणि म्हणाला, मालक, नदी मावली आहे. ती आज नाही तर उद्या नक्कीच देईल. काळजी करून पाणी वाढणार नाही आणि मासेही येणार नाहीत. जे माझ्या हातात आहे ते मी केलं, आता बाकी तिची इच्छा. एवढं मोठं तत्वज्ञान त्याने साध्या शब्दात सांगितलंय. आपण मात्र छोट्या गोष्टींसाठी स्ट्रेस घेतो. उद्याचं काय होईल या विचाराने आजचा दिवस घासही नीट घेत नाही. म्हणून तुम्हाला माहिती आहे, आजकाल आपण खूप कन्फ्यूज झालो आहोत, कारण आपल्यासमोर पर्यायांचा डोंगर उभा आहे. पण खरा पर्याय हा आपल्या आतल्या आवाजाला ऐकणं हाच असतो. स्वामी समर्थ महाराज नेहमी सांगायचे की स्वतःच्या कर्माचा दिवा हा स्वच्छ ठेवा आणि स्वतः व्हा. म्हणजे दुसऱ्याच्या प्रकाशावर अवलंबून राहण्यापेक्षा स्वतःचे कष्ट आणि स्वतःची बुद्धी वापरून मार्ग काढा. जीवनात जेव्हा प्रेशर वाटतं तेव्हा समजून घ्यायचं की निसर्ग तुमची परीक्षा घेतोय आणि परीक्षेशिवाय कोणालाही वरच्या वर्गात जाता येत नाही. आजकाल आपण बघतो की माणसांकडे मोठमोठ्या पदव्या आहेत, पण माणुसकीचं शिक्षण मात्र कुठेतरी मागे पडलंय. ऑफिसच्या टेन्शनमुळे आपण घरातल्या माणसांवर ओरडतो, चिडचिड करतो. पण विचार करा, ज्याच्या सुखासाठी आपण दिवसभर राबतोय त्यांना जर आपल्याकडे दुःख मिळत असेल तर त्या यशाला काय अर्थ आहे? क्लिअर विचार करणं म्हणजे आपल्या जगण्याचं प्रयोजन समजून घेणं आहे. माझ्या अनुभवात मी पाहिलंय की जी माणसं निसर्गाच्या जवळ असतात, मातीशी जोडलेली असतात, त्यांना मानसिक आजार कमी होतात. कधीतरी अणवानी पायांनी गवतावर चालून बघा, झाडांना स्पर्श करा आणि तुम्हाला जाणवेल की तुमच्यातली सगळी नकारात्मक पृथ्वी ही शोषून घेत आहे. आणि ती नकारात्मकता जेव्हा शोषून घेतो ना पृथ्वी, तेव्हा मोटिवेशन नक्कीच तुम्हाला येतं. मोटिवेशन म्हणजे काहीतरी अशक्य करून दाखवणं नसतं, तर स्वतःच्या मर्यादा ओळखून त्यावर मात करणं असतं. आपल्या घरी जेव्हा एखादा सण असतो तेव्हा घराची शोभा फक्त सजावटीने वाढत नाही, तर घरातल्या माणसाच्या आपुलकीने वाढते. नात्यांमध्ये जिव्हाळा असेल तर झोपडीतही स्वर्गाचं सुख मिळतं. आपण आजकाल खूप सोशल झालो आहोत, पण प्रत्यक्षात आपण खूप एकटे आहोत. हजारो फॉलोअर्स असूनही मनातलं सांगायला कोणी नसतं. ही आजच्या काळाची शोकांतिका आहे. पण लक्षात ठेवा, जेव्हा कोणी नसताना तेव्हा तो चराचरात भरलेला ईश्वर तुमच्या सोबत असतो. स्वामींचे जे वचन, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे केवळ वाक्य नाही, तर ती एक जिवंत शक्ती आहे. आपल्या आयुष्यात पैसा महत्वाचा आहेच, पण पैशाने तुम्ही पुस्तक विकत घेऊ शकता, ज्ञान नाही. घड्याळ विकत घेऊ शकता, वेळ नाही. कष्टाची भाकरी खाणारा माणूस कधीच कोणासमोर लाचार होणार नाही आणि होतही नाही. स्वाभिमान हीच आपली खरी ओळख असायला हवी. मुलांवर संस्कार करताना त्यांना सांगा की यश हे अपयशातून जन्माला येतं, जसं रात्रीच्या पोटातून सकाळ उगवते, आणि तसंच दुःखाच्या अनुभवातून सुख आकाराला येतं. सिंपल जगणं म्हणजे स्वतःवर बंधन घालणं नाही, तर नको असलेल्या गोष्टींचा त्याग करणं होय. आयुष्यात कधीच कोणाची निंदा करू नका, कारण प्रत्येकाचा स्वतःचा एक संघर्ष असतो, तो आपल्याला माहिती नसतो. कोणाचं मन दुखवणं हा सगळ्यात मोठा गुन्हा आहे, कारण मंदिरातला देव कदाचित माफ करेल, पण माणसाच्या मनातला देव कधीच विसरत नाही. विश्वास ही अशी गोष्ट आहे ना, जी कमवायला आयुष्य जातं, पण गमवायला एक चूक पुरेशी असते. म्हणून आपल्या शब्दांना आणि कृतीला जपून वापरा. जीवनाचा प्रवास हा एकट्याला असला तरी वाटे देणाऱ्या प्रवाशांशी प्रेमाने वागलं तर प्रवास सुखकर होतो. रागावर ताबा मिळवणं हे युद्धावर विजय मिळवण्यापेक्षा मोठं काम आहे, कारण राग आधी स्वतःला जाळतो आणि मग दुसऱ्याला. स्वतःच्या चुका मान्य करायला शिका, कारण जो माणूस स्वतःची चूक मान्य करतो तो जो पुढे जाऊन सुधारू शकतो. आयुष्यात कधीच हार मानू नका, कारण झाडावरून गळलेलं पान सुद्धा खत बनून झाडाला पुन्हा उभं राहण्यासाठी ताकद देतं. तसंच तुमचं अपयश तुम्हाला नक्कीच यशासाठी खातपाणी देईल. आणि म्हणून विश्वास ठेवा की तुम्ही जे काही चांगलं करताय ते वाया जाणार नाही. निसर्ग त्याचा हिशोब ठेवून असतो. आपण जगाला बदलण्यापेक्षा स्वतःची दृष्टी बदलली तर जग सुंदर नक्कीच दिसायला लागेल. प्रत्येक दिवस एक देणगी आहे, ती तक्रारी करण्यात घालवू नका. कृतज्ञ राहा, कारण कृतज्ञता ही सुखी जीवनाची पहिली अट आहे. तुमच्या आयुष्यात जे काही कठीण प्रसंग आले आहेत ते तुम्हाला कमजोर करण्यासाठी नाही, तर तुम्हाला तावून सुलाखून काढण्यासाठी आले आहेत. स्वामींच्या चरणी श्रद्धा ठेवा आणि कर्मावर निष्ठा ठेवा. मग बघा, अशक्य गोष्टी सुद्धा कशा सोप्या होतात. नेहमी हसत राहा, कारण तुमचं हास्य हे कोणातरी जगण्याचं कारण असू शकतं. स्वतःला कधीच कमी लेखू नका, कारण परमेश्वराने कोणाची निर्मिती ही टाकाऊ म्हणून केलेली नाही,
तुमच्यात काहीतरी विशेष आहे ते शोधा आणि जगाच्या कल्याणासाठी ते वापरा. बघा, आयुष्यात जेव्हा आपण एखाद्या शांत संध्याकाळी निवांत बसतो आणि समोरचा मावळणारा सूर्य बघतो, तेव्हा मनात एक विचार येतो की हा सूर्य इतका वेळ तळपलाय आणि तळपलाय, त्याने जगाला प्रकाश दिला आणि आता तो इतक्या शांतपणे निघून जातोय. मग त्याला कोणतीही घाई नाही किंवा कोणतीही तक्रार नाही. आपलं आयुष्य असं असायला हवं. दिवसभर आपण कितीही कष्ट केले, कितीही धावपळ केली, तरी संध्याकाळी मात्र आपलं मन त्या सूर्यासारखं शांत असायला हवं. मला आठवतंय, माझ्या गावात एक जुना वाडा होता. तिथले काका नेहमी सांगायचे की बाळा, ही धावपळ कधी संपणार नाही. आज तुला जे हवं आहे, उद्या दुसरं काहीतरी हवं असेल, पण हे सगळं मिळवताना तू स्वतःला हरवू नकोस. आज आपण बघतोय की प्रत्येक माणूस एका अदृश्य स्पर्धेत धावतोय आणि कोणाला तरी मागे टाकण्याची घाई प्रत्येकाला लागली आहे. पण विचार करा, या स्पर्धेचा शेवट कुठे आहे? आपण फक्त थकतोय आणि आपली मनं पोखरली जात आहेत. क्लिअर विचार करणं म्हणजे दुसरं काही नसून या स्पर्धेतून बाहेर पडणं आणि स्वतःच्या गतीने चालणं होय. स्वामी समर्थ महाराज नेहमी एक गोष्ट आवर्जून सांगायचे की स्वतःच्या कर्मावर तुमचं नियंत्रण असायला हवं. फळ काय मिळेल हे आपल्या हातात नाही, पण आपलं कर्म कसं करतोय हे नक्कीच आपल्या हातात आहे. त्यामुळे तुम्ही चांगले कर्म करा आणि चांगले कर्म केले तर देव नक्कीच बघत असतो आणि देव चांगले नक्कीच आपल्याला आशीर्वाद सुद्धा देत असतो. त्यामुळे कोणताही वाईट विचार करू नका आणि स्वामी समर्थांचं नक्कीच तुम्ही मनभावाने नक्कीच पूजन करा आणि स्वामींची आठवण काढा आणि स्वामींचे मंत्र नक्कीच म्हणा आणि त्यामुळे तुमचं मन स्वच्छ होईल. आणि हा संदेश तुम्हाला मनापासून आवडला असेल तर मनापासून आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा आणि तुमच्या आवडत्या मित्रांसोबत हा व्हिडिओ पुढे शेअर नक्कीच करा. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन गोड आणि चांगल्या संदेश व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.